नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टमध्ये लिव्हिंग रूम आली तर ते समाधानी राहतात जॉब आल्या लोकांसाठी. नॉर्थ वेस्टमध्ये लहान मुलांचे किंवा डॉटर्स यांची बेडरूम असणं अभिप्रेत आहे. टॉयलेट ब्लॉक जो आहे तो आत्ताच जसं बोललं की मला आहे ना अशी थोडी शांतता खूप हवी असते. मला म्हणजे घरामध्ये आहे ना, गावाला गेलं की शांत वाटतं मला. बाजूला मस्त नदी आमच्या, ते घरामध्ये आहे ना असं शांत फील होत नाही. तर त्यासाठी असे काय उपाय केले पाहिजे? वेस्ट आणि नॉर्थ वेस्टमध्ये डिप्रेशनचा झोन आहे. ही वास्तू जी आहे, वास्तूमध्ये घरातले सर्व फॅमिली मेंबर असतात. त्यामुळं वास्तू व्यवस्थित करणं, चांगली सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये निर्माण करणं हे वास्तूचं काम करतं. पैशाच्या जे काही ऑपॉर्च्युनिटी आहेत, ज्या गोष्टीसाठी मॅनिफेस्टेशन इंडिव्हिज्युअल्स बघतात, त्या मॅनिफेस्ट व्हायला मदत होते. अँटीबॅक्टेरिया म्हणजे जे काही घरामध्ये बॅक्टेरिया येतात त्यांना मारण्याचं काम करते. आता मी हा नवीन फ्लॅट घेतलाय सर, तर मला इथे खूप सारे वॉलला पेंटिंग वगैरे आणायचे, फर्निचर घ्यायचंय. तर ते कशा पद्धतीने खरेदी करू? म्हणजे फर्निचर कसं असलं पाहिजे? वॉलवर पेंटिंग कोणत्या कोणत्या लावू शकतो मी किंवा कोणत्या कोणत्या नाही लावू शकत? श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आणि आज आपला पॉडकास्ट जो आहे तो एकदम झकास होणार आहे. कारण तुम्हाला पैसा हवा आहे, घरामध्ये प्रेम हवं आहे, घरामध्ये सुख शांती हवं आहे, तर एकच उपाय आहे, वास्तू. आणि ते आपल्याला समजून सांगणार आहेत कापसे सर. नमस्कार. जे यूट्यूब आणि पॉडकास्ट लाईव्ह बघणारे किंवा या माध्यमातून जे अप्रोच झालेला आहात त्यांना श्रीशैल महादेव कापसे यांचा नमस्कार. बेसिकली मी इंट्रोडक्शन देतो. मी गेली 15 वर्ष वास्तू ऑकल्ट सायन्समध्ये प्रॅक्टिस करतो. अगदी 100 स्क्वेअर फूटपासून 22,000 स्क्वेअर फूटचे राहती वास्तू म्हणजे जी बिल्डिंग्स आहेत त्याची वास्तू आम्ही केलेली आहे. 1000 स्क्वेअर फूटपासून 5 लाख स्क्वेअर फीटपर्यंत इंडस्ट्रियल वास्तूचा सुद्धा आम्ही वास्तुशास्त्र मार्गाद्वारे निरसन प्लॅनिंग या सर्व आम्ही गोष्टी केलेल्या आहेत. तर नमस्कार पन्नश्च. सर मी जास्त वेळ नाही घेणार. मी म्हणजे लोकांचे जे प्रश्न आहेत, आता मी एवढे दिवस झालं पॉडकास्ट करतोय, मी अनुभवलेत लोकांचे प्रश्न. तर तेच प्रश्न मी तुम्हाला आज विचारतो लोकांच्या वतीने. तर सर सर्वात महत्त्वाचा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना, बहुतेक लोकांच्या घरामध्ये पैसे आणि नवीन संधी. कारण कोरोनाच्या काळापासून नोकऱ्या खूप कमी झाल्यात लोकांच्या. मग ते मिळवण्यासाठी काय उपाय करावे लागतील? निश्चितच ह्या दिशेसाठी म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, पैसे, संधी किंवा आर्थिक प्रगती, यासाठी मुख्य दिशा घरातली जी आहे ती उत्तर आहे. ते उत्तर म्हणजे प्रत्येक दिशेला, प्रत्येक प्रश्नाला तिथे उत्तर आहे. तर ह्या उत्तरेचा जो ग्रहाधिपती किंवा पालक जे आहेत ते कुबेर आहेत. कुबेर म्हणजे देवांचे खजिनदार. अच्छा. आणि हाच आपल्या पैशाचा मेन एंट्रन्स. तर हा एंट्रन्स जो आहे हा आपल्याला मुख्यत्वे करून आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या संधी, प्रगती, करिअरच्या आल्या, लग्नाच्या आल्या, जे लग्नासाठी वाट बघतात किंवा लग्नाची एक प्रॉस्पेरिटी बघतायत, त्या सर्व संधी ह्या उत्तरेतून मिळतात. तर उत्तर ही दिशा आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने तिथे एखादं वाहत्या पाण्याचं फाउंटन किंवा वाहत्या पाण्याचं ग्रीन लँडस्केप, एक कुबेराची मूर्ती, किंवा आपल्याला पैसे जर हवे असतील तर ते एका पॅकेटमध्ये वर 2 मॅग्नेट ठेवून आपण पैसे तिथून अट्रॅक्ट करू शकतो. निश्चितच कर्म, आपल्याला त्यासाठी कर्म जोडीलाही लागतात, परंतु कर्माला कुठेतरी वास्तुशास्त्राची जोड, ही दोन्ही मिळून सांगड केल्याने आपल्याला ह्या सर्व संधी, आर्थिक प्रगती, आणखीन आपल्याला कुठल्याही संधी, वेगवेगळे ऑर्डर्स आहेत. म्हणजे आपण काही बिझनेसमॅन ऑर्डर्सचा किंवा सेल्सचा हे संधी पाहत आहेत, ती ही दिशा उत्तर आहे, जिथे प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. आपल्याला तिथून निश्चितच ह्या गोष्टी आजमावता येतात. तर ह्या दिशेमध्ये अँटी ब्ल्यू कलर म्हणजेच की रेड, येलो, त्यानंतर इथे असलेला किचन, टॉयलेट ब्लॉक, ह्या निश्चितच आपल्याला संधी, पैशाचा, आर्थिक प्रगती व वेगवेगळ्या कुठल्याही गोष्टीचा आपण सेल्सची जी ऑर्डर पाहतो त्यावर निश्चितच हॅम्पर करतात. तर ह्या गोष्टी तिथे नसायला हव्यात वास्तुशास्त्रानुसार. सर जसं तुम्ही सांगितलं की उत्तरे दिशेला गोष्टी ठेवल्या पाहिजेत. हो. पण नेमकं सर म्हणजे उत्तर दिशा लोकांनी ओळखायची कशी? म्हणजे बरेच लोक दरवाजातून कंपास ओपन करून बघतात. हो. तर खरी दिशा कुठून पाहायची असते? खूप चांगला प्रश्न आहे आणि सर्वांना म्हणजे फक्त रील पाहून कळत नाही कारण काही ठिकाणी तो जजमेंट फेल होतो. हां.
तर घराची जी ब्रह्मस्थान आहे, म्हणजे घर डायगोनली, आपण डायगोनल ज्या हे आहे दिशा, तो सेंटर काढल्यानंतर आपण त्या सेंटरवर उभे राहून कंपास धरल्यानंतर जो उत्तर दिशा दिसेल, म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना जी दिशा आपल्याला दिसते ती आपली एंट्रन्स असते. ओके. तर घराच्या सेंटरमधून ही दिशा काढणे महत्त्वाचे आहे. आणि उत्तर म्हणजे जशी की आपली कंपास जे आहे किंवा मोबाईलमधला जो कंपास आहे त्यानुसार आपण ह्या घराच्या सेंटरमध्ये राहून उत्तर दिशा आपण काढू शकतो. सर, एखाद्या घरामध्ये अस्थिरता आहे, म्हणजे अशांती आहे, हो. तर तिथे फक्त उत्पन्न हे कारण असतं की काही ऊर्जाचा प्रभावही तिथे पडतो? दोन्ही म्हणेन. जो पैशाचा प्रवाह तिथं व्यवस्थित आहे, परंतु त्या घरामध्ये नैऋत्य टॉयलेट ब्लॉक, देन घरामध्ये अंधार, सतत वाढणारी गळती, म्हणजे जी घरामध्ये टॅप्स आहेत ते गळत असतील, किंबहुना असे म्हणेन की बंद पडलेली घड्याळे, तर ही काय करतात, ही एक प्रकारे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी स्टॅग्नन्सी आणतात आणि ह्याचा इफेक्ट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो. म्हणजे जिथे की इथे ऊर्जेचा प्रवाह थांबला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, ऑब्व्हियसली पैशाची ही प्रवाह किंवा जी आर्थिक समृद्धी आहे तोही कुठे ना कुठे थांबून गेलेला असतो. तर घरामध्ये उत्पन्नाचा जो स्थिरता जरी असेल आणि घर आपलं किंवा वास्तू हे आपल्याला नेहमी आशीर्वाद देणारे असते, तर ही वास्तू आपल्याला घराच्या उत्पन्नाच्या स्रोताबरोबरच घरसुद्धा बॅलन्स ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आत्ता आम्ही काही दिवसापूर्वी एक वास्तू केली होती, तर घरामध्ये हीच केस सिमिलर आहे. तिथे आम्ही आमच्या रेफरन्सने किंवा एक्स क्लायंटने आम्हाला ते रेफरन्स दिलं, पुण्यामध्ये आहे ती, आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला असं आढळलं सगळं घर अगदी व्यवस्थित आहे. वास्तुशास्त्रामध्ये बांधलेलं आहे. म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये एंट्रन्स आहे, साऊथ ईस्टमध्ये किचन आहे आणि साऊथ वेस्टमध्ये त्यांचे मास्टर बेडरूम आहे. वास्तू जी स्ट्रक्चरल वास्तू ती एकदम परफेक्ट होती. परंतु आम्हाला तिथे असं आढळून आलं की साऊथ वेस्टमध्ये, म्हणजे ह्यांच्या घराच्या जी बाँड्री आहे, बाँड्रीच्या बाहेरच एक त्यांच्या दुसरे जे शेजारी आहेत त्यांचं तिथे एक बोरवेल होता. बोरवेल. आणि तिथे काय झालं, पृथ्वी तत्वात पाणी आलं आणि पाणी काय करतं, स्टॅबिलिटी सगळी इरप्ट करते. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडे येत होते, पण कुठल्या कारणाने ते सर्व इन्स्टेबल होत होते. अच्छा. तर ते आम्ही त्यांना काही तिथे सल्ला दिला त्यांना आणि तिथले ते एक प्रॉपर तिथं झोन बॅलन्स केला आम्ही. आणि झोन बॅलन्स केल्यानंतर पुढच्या 45 डेजमध्ये आम्हाला त्यांचा एक फीडबॅक आला की येस, आता आमची आर्थिक स्थिती स्टेबल झालेली आहे, पैशाचा जो फ्लो येत आहे तो आम्ही कुठेतरी त्या पैसे युटिलाइज करत आहोत, आमच्या मार्गी लागत आहे, आमच्या विविध काही गोष्टी ज्या आहेत आमच्या दैनंदिन लाईफमध्ये त्याचं युटिलायझेशन व्यवस्थित होत आहे. सर, अजून एक प्रॉब्लेम येतो म्हणजे सर्वसामान्य माणसांचा, की म्हणजे आता तुम्ही बघताय की मुंबईमध्ये म्हणजे सिटीमध्ये गेलं तर पूर्ण फ्लॅट सिस्टम आहे सगळीकडे. हो. तर फ्लॅट सिस्टममध्ये म्हणजे व्यक्ती काहीच हालचाल करू शकत नाही, कुठल्या गोष्टी बदलू शकत नाही. हो. मग मी असं ऐकलंय की ईशान्येला जो टॉयलेट वॉशरूम येतं ते म्हणजे खूप हानिकारक असतं. प्रश्न खूपच चांगला आहे. ईशान्य म्हणजे वास्तुपुराण, म्हणजे जे ग्रंथामध्ये असं मेन्शन केलं आहे, वास्तुपुरुषाचं डोकं. ठीक आहे. आणि वास्तुपुरुषाचं डोकं म्हणजे आपली थॉट प्रोसेस, त्या घरातल्या राहणाऱ्यांची थॉट प्रोसेस. आणि तिथे टॉयलेट आला म्हणजे की थॉट प्रोसेस काय होती, चांगली थॉट येते पण ती फ्लश होत राहणार. ओके. आर्थिक स्थिरता नाही राहणार. आर्थिक जी आपल्याला डिसिजन घ्यायचे किंवा जी आर्थिक आपल्याला गणित जे आहे घालायचे त्यामध्ये विस्कळीतपणा येणार. तर ईशान्येतला टॉयलेट हा खूप गंभीर आणि थोडासा आमच्याही पाहण्यामध्ये किंवा आमच्याही बऱ्याच इव्हॅल्युएशनमध्ये तो जनरली तो ट्रीट केला जात नाही. तिथे जनरली आपण नॉर्थ ईस्टमधला जो टॉयलेट आहे तो क्लायंटशी बोलून किंवा ऑप्शनल असतील तर तो आपण तिथे बाथरूम चालतं, परंतु ईशान्येचा टॉयलेट आपण तिथे रिकमेंड नाही करत. त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात? त्याचे आर्थिक आपली जी काही डिसिजन पॉवर आहे किंवा आर्थिक नियोजन घ्यायचं आहे, डिसिजन घ्यायचे आहेत, त्याच्यावर हा मोठा फटका बसतो. त्यानंतर हेल्थ रिलेटेड, कारण सकाळची जी कोवळी किरणं आहेत ज्यामध्ये जी
आपल्या सूर्याची जी किरणं आहेत त्यामध्ये कोवळी किरणामध्ये आपली शरीराची इम्युनिटी वाढते. शरीरातील घरामधील जे बॅक्टेरिया आहेत त्या कोवळ्या किरणामध्ये जास्तीत जास्त मारले जातात. तर नॅचरल एनर्जी आहे ती आपल्याला ईशान्येतूनच मिळते. अच्छा, मग ह्याच्यावर काय उपाय करू शकतात? कारण ते फ्लॅट चेंज करू शकत नाहीत हो आणि काही बदल पण करू शकत नाही. हो. मग त्याच्यावर उपाय आहे? उपाय म्हणजे ईशान्येचा जो टॉयलेट ब्लॉक आहे त्याला असे म्हणेन की तो देवाने आपल्याला समोर भरपूर जागा दिल्या आणि म्हणतात की तू पळेल तेवढी तुझी जागा आहे, परंतु दुसऱ्या साईडला आपल्या पायामध्ये साखळदंड बांधलेला आहे. तर बरोबर. त्यामुळं असे त्या ॲज सच त्याच्यामध्ये उपाय नावाचा भाग जो आहे तो खूप कमी काम करतो. अच्छा. हो, तो थोडासा सिरियस आहे आणि म्हणजे प्रॅक्टिकली त्यामध्ये उपाय जास्त काम करत नाहीत. पण तिथे त्यातल्या त्यातमध्ये आपण असंही म्हणू शकतो की तुळशीची झाडं काय करतात, एक ॲडॉप्शन म्हणजे ते त्यांची आपली स्ट्रेस लेवल जी आहे ती स्ट्रेस लेवलची आपल्या मेंदूला फ्री करतात, म्हणजे शांत ठेवतात. आणि मेंदू शांत राहिल्यामुळे काय होतं की डिसिजन पॉवर म्हणजे जे आर्थिक डिसिजन घ्यायचे जे म्हणले ते आपल्याला कुठे ना कुठे तुळशीमुळे किंवा ज्या अजून क्रिस्टल्स आहेत, काही पिरॅमिड्स आपण तिथे लावतो, कॉपरच्या स्ट्रिप्स लावतो आणि त्या योगाने आपण तिथली ती जी निगेटिव्हिटी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काही मार्ग निघू शकतात. त्यामध्ये दुसरा जो हा ऑप्शन की जो घरामध्ये घर करता ग्रहस्वामी आहे त्यांची कुंडली बघून ती आपण त्यांना सांगू शकतो की ह्या घरामध्ये किती हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह तर नाही पण त्यांना किती इम्पॅक्टफुल आहे आणि किती कमी इम्पॅक्ट होणार त्यावर आपण ती जज करू शकतो. ओके. सर, अजून एक लोकांना असं वाटतं की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, बिल्डिंगमध्ये राहतो, जी 10 माळ्याची आहे, 15 माळ्याची आहे. हो तर एका विंगमध्ये बघायला गेलो आपण, म्हणजे एक सिरीजमध्ये बघायला गेलो तर सगळ्यांचे फ्लॅट एकसारखे असतात. हो म्हणजे सगळ्यांचे किचन त्याच ठिकाणी, वॉशरूम त्याच ठिकाणी, हो सगळ्यांचा आहे त्या ठिकाणी. हो. मग वास्तुशास्त्र अशा ठिकाणी काम करतं का? म्हणजे वरच्याला थोडा वेगळा त्रास, खालच्याचा व्यवस्थित, म्हणजे काही भेदभाव होतो का याच्यामध्ये? हो. हे मी 3 उत्तरामध्ये किंवा 3 वेगवेगळ्या उदाहरणासह तुम्हाला सांगू इच्छितो की एकाच सिरीजमध्ये म्हणजे एकाच फ्लॅट म्हणजे एकाच लाईनमध्ये जे घर असतील, आता एखादं लहान मूल पावसामध्ये गेलं आणि त्यानंतर आपल्या वयाचे समजा 30-40-45 मध्ये पावसात जाऊन आले आणि त्यानंतर एक वयोवृद्ध जाऊन आले. ह्या सर्वांमध्ये जास्त अफेक्टेड कोण असणार की ज्याची इम्युनिटी पॉवर कमी आहे. त्यामुळे म्हणजे त्या अनुषंगाने त्या फ्लॅटच्या सिरीजमध्ये ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे किंवा आर्थिक क्षमता त्यातल्या त्यात किंवा त्यांची जी कॅपॅसिटी कॅरिंग कॅपॅसिटी कुठल्याही संकटांना तोंड देण्याची कमी असेल ते पहिला ते अफेक्टेड होतात. ओके. नंबर 2, त्या घराच्या मध्ये जी मांडणी केलेली आहे, जसं की देवघर आहे, देवघर सर्वांनीच एका लाईनमध्ये ठेवलेलं असेल नाही, शक्यता कमी आहे. सर्वजण म्हणजे त्या घरामध्ये 3 पार्टमध्ये अगेन ती घराची ॲक्टिव्हिटी, युटिलिटी आणि ऑब्जेक्ट. ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या घरामध्ये कुठल्या एरियामध्ये कुठली ॲक्टिव्हिटी करतात, कुठे झोपतायत, सर्वजण कुठे सामूहाने बसतायत, कुठे टी व्ही ठेवलेला आहे, कुठे घराची किचन म्हणजे किचन कुठं आहे. किचन ऑब्व्हियसली एकाच ठिकाणी असेल पण काही लोक ते चेंज करतात. त्यानंतर टॉयलेट ब्लॉक, त्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आपण सामूहाने करतात, मुलांचं स्टडी टेबल कुठं आहे, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. त्यानंतर दुसरा जो आहे याच्या पुढे युटिलिटी, ह्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ज्या युटिलिटी लागतात, वॉशिंग मशीन, त्यानंतर AC, रेफ्रिजरेटर, ह्या गोष्टीची अरेंजमेंट खूप मॅटर करते. अच्छा. त्यानंतर ऑब्जेक्ट, त्या घरामध्ये विशिष्ट झोनमध्ये किंवा काही तत्वामध्ये विरोधी तत्वाचे ऑब्जेक्ट लावले असतील. आता फॉर एक्झाम्पल पृथ्वी तत्व आहे म्हणजे नैऋत्य भाग, तो काय करतो, स्टॅबिलिटी देतो. परंतु तिथे आपण एखादा पाण्याचा ऑब्जेक्ट ठेवला म्हणजे जसं की वाहत्या पाण्याचा तिथे पोस्टर आहे किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडला तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारची अशी ही मुवमेंटवाली नजर आली किंवा रजिस्टर झाला तर तिथे म्हणजे ऑब्व्हियसली त्या घरामध्ये स्टॅबिलिटीचा इश्यू येतो. ओके. तर हे 3 पार्ट म्हणजे ॲक्टिव्हिटी, युटिलिटी, ऑब्जेक्ट ह्या सर्वच घरामध्ये किंवा सर्व फ्लॅटमध्ये निश्चितच वेगवेगळ्या एरियात असणार. त्यानंतर पुढे जाऊन तिसरा जो पार्ट आहे, पहिली झाली की आपली म्हणजे इम्युनिटी पॉवर बोलतो, दुसरं बोलतो ॲक्टिव्हिटी, युटिलिटी आणि ऑब्जेक्ट.
आता तिसरा जो आहे त्यांची जी कुंडली काय बोलते. अच्छा. तर कुंडलीमध्ये आपण म्हणजे हे ज्योतिषशास्त्र आपलं जे आहे 12,000 वर्षापूर्वीच आहे. तर ते ॲस्ट्रोवास्तू नावाची एक संकल्पना आहे. तर त्या ॲस्ट्रोवास्तूनुसार त्या घरातल्या गृहस्वामिनीला फेवरेबल किचन किंवा त्यांच्या फेवरेबल युटिलिटीज ठेवायच्या जागा किंवा त्यांची स्लीपिंग पोझिशन, त्यांची काम करण्याची दिशा ही कधी कधी त्यांना ॲटोमॅटिकली करेक्ट होऊन गेलेली असते. तर ह्या सर्व पॅरामीटरवर त्या घरात म्हणजे त्या रोमधील किंवा त्या सिरीजमधील जी काही प्लसेस आहेत, मायनस आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी एफेक्ट होते. ओके. सर त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की जसं की एकावर एक फ्लॅट असतात. हो. जी जमिनीमधून जी ऊर्जा येते हो. ती मी ऐकलंय की 10 मैल पर्यंत असते, म्हणजे तिथपर्यंत ती एनर्जी काम करते. आता समजा हा माझा फ्लॅट आहे, तर माझ्या फ्लॅटमध्ये मी ह्या ठिकाणी काहीतरी ठेवलंय, मग ती एनर्जी सगळं कॅच करणार ना, मग ती इफेक्ट कोणाला देणार? म्हणजे असं एनर्जीला तर समजणार नाही की स्लॅब वाईज आपल्याला काम करायचं आहे, की ह्या घरामध्ये रचना कशी आहे, त्याच्या वरच्या घरामध्ये रचना कशी आहे, मग ती एनर्जी काम कशी करते. हो. ह्याला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात, जी जमिनीच्या खालून येते. म्हणजे ही वन ऑफ द एनर्जी आहे जी निगेटिव्ह आहे. म्हणजे ही एनर्जी तयार कशी होते, तर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर, त्याच्या अगोदर सर्व लँड गुड होती, फर्टाईल होती. दुसऱ्या महायुद्धानंतर इंडस्ट्रियलायझेशनचं प्रमाण जास्त वाढलं आणि इंडस्ट्रियलायझेशनमुळे जे काही प्रदूषण होतं ती पाण्यामध्ये, जमिनीमध्ये काही ना काही प्रमाणात केमिकल्स सोडली गेली. त्यानंतर जमिनीच्या आतमध्ये जी वेगवेगळी लेयर्स आहेत, म्हणजे लेयर्स म्हणजे काही खजिन आहेत, त्यानंतर सुप्त जमीन म्हणजे जमीन स्थिर आहे पण त्यातून वाहणारा जो पाण्याचा प्रवाह आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह आहे, त्यानंतर टेलिफोन लाईन्स गेलेल्या आहेत, त्या लाईन्स कुठे ना कुठे जमिनीशी घर्षण करतात आणि ही एक 2 घर्षणातून निगेटिव्ह झालेली एनर्जी की जिथे पोकळपणा असते त्या पोकळपणामधून वर येते. त्याला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात. अच्छा, तर हे तुमचा जो प्रश्न आहे की ती कुठल्या लेवलला आणि कुठल्या घरामध्ये ती कशी अफेक्ट करणार, तर ही एनर्जी जनरली 10 माळ्यापर्यंत किंवा 12 माळ्यापर्यंत जाते. तर पहिल्या माळ्याला किंवा आपण जमीन लेवलला ती एनर्जी ब्लॉक केली तर त्या रेसिडेंट म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये जे काही रेसिडेंट आहेत, जेवढेही लोक राहतात तिथेपर्यंत ती एनर्जीचा आपण ब्लॉक केल्यामुळे त्यांना इफेक्ट होणार नाही. आता समजा पर्टिक्युलरली एका फ्लॅटमध्ये केला तर वरचे 2 ते 3 माळे त्याचा त्यांना पॉझिटिव्हली फायदा होतो जिओपॅथिक स्ट्रेसचा. तर त्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, काही क्रिस्टल्स वापरून करतात. पूर्वी नाही का आपल्या म्हणजे आजी आजोबा गावाकडे म्हणजे जमिनीवर गाईचं शेणाचं लेप लावायचा, शेण सारवण. तर शेण काय आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. तर कार्बन डायऑक्साईड निगेटिव्ह आहे आणि जी जमिनीतून येणारी जिओपॅथिक स्ट्रेसेस आहेत ती सुद्धा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह दोघं एकमेकांना तिथे नल करतात ती जी एनर्जी आहे. त्यामुळे आता ती आपल्याला जी आपल्या आजी आजोबा जे वापरायचे किंवा आपले जे पूर्वज जी टेक्निक वापरायचे ती फ्लॅट संस्कृतीमध्ये करता येणार नाही. त्यामुळं जे जिओपॅथिक्सचे जे आता जे काही त्याच्यामध्ये उपाययोजना आलेल्या आहेत त्या कुठेतरी क्रिस्टल्स आहेत, वेगवेगळे हेलिक्स आहेत, त्यानंतर वोर्टेक्स आहेत. आता जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळे वोर्टेक्स मीटर, ही त्या एनर्जीला अटकाव करते. ओके. एक सर ह्याच्यामध्ये अजून एक माझा प्रश्न आहे, थोडासा वेगळा वाटेल जरा, की सेम फ्लॅट आहे, स्लॅब सिस्टम आहे आणि आता जसं तुम्ही बोलला की वास्तुपुरुष त्याचं जे डोकं आहे ते ईशान्येला आहे, बरोबर, आणि ईशान्येला वॉशरूम लाईन नाहीये आणि समजा मधीच कोणत्या तरी फ्लॅट सिस्टम म्हणजे फ्लॅट एखाद्या रूम मालकानी त्या ठिकाणी वॉशरूम बांधलं, मग त्याचा इफेक्ट सगळ्यांना पडणार? त्याचा इफेक्ट जनरली खाली 1-2 फ्लॅट आणि वरचे 2 फ्लॅटला होणार. म्हणजे की तिथे एक आपल्याला त्या ठिकाणी काही पवित्र अशा गोष्टी करता येणार नाही. जनरली वरचा फ्लॅट आहे आणि खालचा फ्लॅट आहे त्याच्यातून एक डॅम्पनेस तयार होतो आणि डॅम्पनेसमुळे त्यातून काही पाण्याचं पर्क्युलेशन येत राहतं. मग ती निगेटिव्हिटी खालच्या घरांना 100% होतच राहणार. त्याचं व्हेंटिलेशन आपण वर घेऊन जातो. तर वरच्या 2 फ्लॅटमध्ये सुद्धा तो जो स्मेल आहे तो स्मेल त्यांच्या घरामध्ये गेल्यामुळे सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा तेथे कुठे ना कुठेतरी त्या स्मेलचा इफेक्ट होणारच, सबकॉन्शियसमध्ये रजिस्टर होणार
आणि त्यांची कार्यशक्ती जी आहे ती कमी होणार. आणि आपण म्हणतो ना की नाही, माझा आज काम करायचं मूडच नाही किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे इफेक्ट झालेल्या असतात. ओके, मग ह्याच्यावर उपाय काय करू शकतात लोक? असं झालंय, खूप ठिकाणी झालंय असं, हो. तर ह्याच्यावर उपाय काय करू शकतात? म्हणजे आता त्या कोणत्या स्वरूपाचे सिम्पटम्स आहेत तिथे, म्हणजे की जसं आता ईशान्येमध्ये आल्यामुळे जनरली काय इफेक्ट होतो की डिसिजन घेण्याची पॉवर्स, एक दैवी शक्ती आहे, आशीर्वाद आहे, क्लॅरिटी आहे, मोटिवेशन आहे. तर त्या ठिकाणी आपण त्या घरामध्ये स्पेसिफिकली जे घर अफेक्टेड आहे, ज्या घर म्हणजे जसं की आता वरचा फ्लोअर अफेक्टेड आहे असं आपण एक कन्सिडर किंवा गृहीत धरू, तर त्या घरामध्ये हे सिम्पटम्स दिसत असतील, म्हणजे क्लॅरिटी आहे, त्यांच्या घरामध्ये गोंधळलेली परिस्थिती आहे, डोकं जास्त दुखत आहे, किंवा पैशाशी रिलेटेड जे डिसिजन्स आहेत, मनी डिसिजन्स, मनी सेव्हिंग आहेत, आर्थिक नियोजनशी रिलेटेड, असे जर सिम्पटम दिसत असतील तर तो जो ईशान्येचा कोपरा आहे तो आपल्याला व्हेरियस वैदिक मार्गाने आपल्याला तो पवित्र करावा लागेल. आता ते पवित्र म्हणजे काय, तिथे जनरली आपण आपले गोल्स, मोटिवेशन ही क्लॅरिटी देणारी झोन आहे. तर तिथे आपण आपल्या गोल्स लिहून ठेवाव्यात आणि तिथे थोडंसं आपलं रोजचं वावरणं आहे त्या झोनमध्ये कमी ठेवावं. परंतु जी सूर्यप्रकाश आहे ती ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्टपासून ईस्टपर्यंत येतं, तर सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आपण त्या एरियामध्ये घेतल्यामुळे नॅचरल प्युरिफिकेशन व्हायला मदत होते. जसं की लोकांना असं वाटतं की आमची वास्तू एकदम बरोबर आहे, हां, म्हणजे त्यांनी यूट्यूबवर बघून, हां. शॉर्ट्स वगैरे बघून त्यांनी जे ते त्या त्या ठिकाणी मांडलेलं असतं बघून, हो, तर त्यांना वाटतं की आता आमचं सगळी वास्तू बरोबर आहे, हो, तरी पण त्यांचं व्यवस्थित होत नाही. हो, मग ह्यामागं काय कारण आहे? कारण आता शॉर्ट्सवर जे बघतात लोक, हां. जवळपास सगळे तेच सांगतात, हो. तरी पण त्यांचं म्हणजे सुखी समाधानी होत नाहीत ती लोक. ओके. यामागे बरेच कारण आहेत, पण मुख्य कारण हे सांगू शकतो की जे अँगल्स आहेत, टेक्निकल बोलायचं असेल तर त्या म्हणजे स्ट्रक्चरल वास्तूमध्ये ह्यामध्ये बरेच आपण लेयर बाय लेयर त्याचं इव्हॅल्युएशन करतो. प्रथम स्ट्रक्चरल वास्तू, ते अँगल्स बरोबर आहेत की नाही. आता आम्ही रिसेंटली एक घरामध्ये व्हिजिट केलं पुण्याला, तर त्यांना झोपेचा प्रॉब्लेम होता आणि डिप्रेशनमध्ये जात होती. तर आम्ही फोनवर प्राथमिकता त्यांच्याशी डिस्कशन केलं आणि ते बोलले, आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे शयनगृह कुठल्या लोकेशनमध्ये, ते आम्हाला वेस्ट बोलले. आणि जेव्हा व्हिजिटला गेलो ॲक्च्युलीमध्ये, तर तो म्हणजे झोन होता बेडचा त्यांचा वेस्ट नॉर्थ वेस्ट होता, म्हणजे अँगल त्यांचा पूर्ण चुकलेला होता. ओके. ही जी आहे पश्चिम आणि वायव्येच्या मधली झोन. तर हा जो आहे हा डिप्रेशनचा झोन आहे. अच्छा. आणि मग आम्हाला तुरंत लक्षात आलं आणि त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये किंवा डिप्रेशन, ज्या आपल्या शरीरातून गोष्टी बाहेर काढायच्यात, डिप्रेस करायच्यात, त्या झोनमध्ये हे गृहस्वामिनी झोपत होते. आणि त्यांना सजेस्ट केलं की त्यांनी यूट्यूबवरच किंवा या रील्स पाहूनच तो झोन निवडला होता. ओके. आणि अर्लियर ते एकदम प्रॉपर झोनमध्ये होते, साऊथच्या झोनमध्ये. आणि ती आम्ही पाहिलं साऊथ म्हणजे त्यांची कशी आहे, तर ती बेडरूम एकदम परफेक्ट होती. त्यांनी म्हटलं की आम्ही हे म्हणजे काही चेंजेस केले रिसेंटली. आणि मग त्यांना म्हटलं सोर्स काय, तर यूट्यूबच्या रील्स आणि हे, तर त्याला टेक्निकल किंवा प्रॉपर इव्हॅल्युएशन न करता ते त्या झोनमध्ये राहिलेले. तर सांगायचा मुद्दा हा आहे की ते प्रॉपर टेक्निकली इव्हॅल्युएशन न करता म्हणजे त्यांनी डिसिजन घेतला. मग तसंच घरामध्ये जे म्हणतात की म्हणजे आमचं घर प्रॉपर वास्तूमध्ये आहे, तर एक तर टेक्निकल इव्हॅल्युएशन झालेलं असावं. त्यानंतर घरामध्ये जी काही मांडणी आहे सगळी, आग्नेय दिशेमध्ये अग्नी, आणि त्या गृहस्वामीने जिथे म्हणजे स्वयंपाक करतात त्यांच्या ज्या डोक्यावर काही बीम्स आहेत का, बीम्स काय करतात, निगेटिव्ह एनर्जी पाठवत असतात. ओके. त्यामुळं काही गृहस्वामींना तिथे स्वयंपाकच करू वाटत नाही. त्याला सोल्युशन आहे त्या लेवलचं आपण फॉल्स सिलिंग करून घ्यावा. टी व्ही कुठं ठेवला आहे, तर टी व्ही म्हणजे काही उदाहरण देतोय तुम्हाला की ही नुसतंच वास्तू ही पॉझिटिव्ह जरी झाली तर त्याच्या अंतर्गत असणारी एनर्जी, ती एनर्जी कशी काम करते तेही महत्त्वाचं आहे. जसं आता एकेकांना नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट ओपन असते, पण ते कधीच ओपन करत नाहीत काही फ्लॅटमध्ये. अच्छा. त्यामुळे काय, सूर्यप्रकाश इथे येणं कमी होतं. बरोबर. आणि मग सूर्यप्रकाशाची शक्ती कमी झाली म्हणजे की घरामध्ये विटॅमिन डी कमी, ऑब्विसली बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे घरामध्ये अंधार, मग डिप्रेशन सदृश्य परिस्थिती येते. तर
ते आपण मॅक्सिमम सकाळचं व्हेंटिलेशन आहे, ऊन आहे, ते सर्व आपल्या घरामध्ये प्रॉपर घेतलेलं कधीही चांगलं. सूर्यप्रकाशामधून एक सेरोटोनिन नावाचा एक आपला शरीरामध्ये म्हणजे जे अतिशय पॉझिटिव्ह मेंदू शांत ठेवणारा एक सेरोटोनिन प्रोसेस म्हणजे जी आपल्याला कायम मेंदू शांत ठेवण्यासाठी मदत करणारी शक्ती मिळते. आता हे मेंदू शांत असल्यामुळे काय होतं की त्यांचे जे डिसिजन आहेत मेंदूला घ्यायचे ऑक्सिजन प्रॉपर पुरवठा झाल्यामुळे, तर ते डिसिजन प्रॉपर घेऊ शकतो आपण. अच्छा, म्हणजे जसं की तुम्ही म्हणताय सर की म्हणजे एखाद्याला वास्तू व्यवस्थित करायची तर ती यूट्यूबवर बघून प्रॉपर नाही होत, म्हणजे हो. एक पर्टिक्युलर सल्लाच घ्यावा लागतो. हो कारण प्रत्येकाला जमत नाही की हां. दिशा कुठून बघायची असते, नक्की हां. ब्रह्मस्थानावरून बघायची असते, सगळे लोक दरवाजातून बघतात. हो तर हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. मग त्यांना जो सेंटर पॉईंट आहे घराचा तो हां. त्यांना घावत नाही, हां. मग दुसरीकडून बघतात ते चुकतं, चुकतं. आणि त्या हिशोबाने त्यांची वास्तूची रचना जी चुकून जाते आणि नंतर मग त्रास व्हायला लागतो. हो बरोबर. तर हेही सांगेन की प्रत्येकाने म्हणजे एवढे मोठे आपण 50 लाख मिनिमम मुंबईसारख्या घरामध्ये ऑन अन ॲव्हरेज 50 लाख 60 लाख मिनिमम 30-40 लॅकची इन्व्हेस्टमेंट करतो. तर जो कोणी असेल वास्तू कन्सल्टंट त्यांच्या ओळखीतला टेक्निकली क्वालिफाय असेल किंवा त्याचं बॅकग्राऊंड चेक करून एक 10-20 हजार जी काय फी असेल ते ॲटलिस्ट त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घ्यावं. ही आहे ना ही म्हणजे ही एक्सपेंडिचर न समजता एक इन्व्हेस्टमेंट समजावी. तर येणाऱ्या पुढच्या त्या घरामध्ये मिनिमम आपण जो टाईम काढणार आहोत तो आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये सर्वच अंगाने आपल्याला प्रगती देतो. बरोबर. सर, एक सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे हा की आम्हाला जास्त काय नको, आम्हाला आमचं घर सुखी समाधानी राहू द्या, आम्हाला लय पैसा नको, थोडंफार पैसे होऊ दे, आमच्या घरातल्या पोराबाळांची लग्न वगैरे होऊ द्या. तर हे पॉसिबल होण्यासाठी त्यांची वास्तूची रचना कशी असली पाहिजे? जनरली म्हणजे हे समाधान ठेवण्यामागे दुसरं एक आहे की नॉर्थ ईस्टमध्ये मंदिर जर आला तर समाधानी राहतात. म्हणजे जे जॉबवाले आहेत जॉब करणारे त्यांच्यासाठी नॉर्थ ईस्टमध्ये मंदिर येणं गरजेचं आहे, म्हणजे एकतर समाधानी राहतात. वेरॅज आम्ही बऱ्याच इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमॅनकडे असं पाहिलं की नॉर्थमध्ये मंदिर आल्यावर ती ऑलवेज त्यांची थिंकिंग असते फॉरवर्ड थिंकिंग असते. तर ह्यामधले आपण कुठलं सिलेक्शन करायचं आहे ते सर्वस्वी आपला जे आपले पॉडकास्ट पाहत आहेत सर्वांना मी जनरली हे रिकमेंड करेन की नॉर्थमध्ये मंदिर घेतल्याने आपली प्रॉस्पेरिटी इन द फॉर्म ऑफ म्हणजे जे काही पुढचे जे डिसिजन्स आहेत म्हणजे जसं की समाधानी न राहता आणखीन आपली प्रगती कशी होईल ते नॉर्थमध्ये मंदिर आल्यामुळे होईल. नंबर 2 त्या घरामध्ये स्टॅबिलिटी राहण्यासाठी साऊथ वेस्ट जे आहे, साऊथ वेस्ट म्हणजे सर्व अंगाने स्टेबल राहणारी जागा. साऊथ वेस्टमध्ये एकदम प्रॉपर स्टोरेज किंवा क्लटर फ्री असावी. आता क्लटर फ्री म्हणजे तिथे टॉयलेट नसावा, किंबहुना हे म्हणेन की तिथे अँटी स्टॅबिलिटी कलर म्हणजे जसं की आता ते ग्रीन कलर आहे. ग्रीन म्हणजे काय वायुतत्व आहे आणि पृथ्वी तत्व आणि वायुतत्व हे दोन्ही एकमेकाचे विरोधाभास आहेत, तर ती स्टॅबिलिटी कुठेतरी हॅम्पर करते. सेम केस साऊथ ईस्टमध्ये किंवा साऊथमध्ये आपण आपल्या घराचं किचन असणं अभिप्रेत आहे, जेणेकरून आपल्याला जी दैनंदिन जीवनासाठी लागणारी ऊर्जा आहे, मोटिवेशन आहे, किंबहुना असे म्हणेन की आपली जी फायनान्स आहे घरातल्या गृहिणींची इमोशनल पॉवर किंवा इमोशनल एनर्जी जी आहे ती एनहान्स करते. कुठेतरी आपली एनर्जी आहे ना की ती पैसे कमवण्याच्या मोडमध्ये साऊथ ईस्टमध्ये आपलं किचन आल्याने स्टेबल होते. बरोबर. घरातले जे गृहस्वामिनी आहेत त्यांचा जो बेडरूम आहे तो साऊथमध्ये वेस्टमध्ये ह्या झोनमध्ये अभिप्रेत आहे. वेस्टमध्ये बेडरूम किंवा तिथे व्हॅल्युएबल्स ठेवल्याने तिथे काही ठेवू वेस्टमध्ये ज्या चांगल्या गोष्टी ठेवू त्या डबल ट्रिपल मल्टिप्लिकेशन करायला मदत होते. म्हणजे तिथे प्रॉपर्टी पेपर, ज्वेलरी, पैसे किंवा उत्तरेतमध्ये सुद्धा ठेवलं तरी चालेल. आणि जे पॉलिटिशियन्स असतात त्यांचं जे म्हणजे दिवाणखाने म्हणजे जसं लिव्हिंग रूम आहे ती म्हणजे ती पूर्वेत म्हणजे ईस्टमध्ये ठेवल्याने लोकांशी जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी जास्त कम्युनिकेशन राहतं किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये. आता नॉर्थमध्ये जर आपण म्हणजे आपली नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टमध्ये लिव्हिंग रूम आली तर ते समाधानी राहतात जॉबवाल्या लोकांसाठी. नॉर्थ वेस्टमध्ये लहान मुलांचे किंवा डॉटर्स यांची बेडरूम असणं अभिप्रेत आहे. टॉयलेट ब्लॉक जो आहे तो आत्ताच जसं बोललं की वेस्ट आणि नॉर्थ वेस्टमध्ये एक डिप्रेशनचा झोन आहे,
त्यामध्ये टॉयलेट ब्लॉक महत्त्वाचा आहे. ओके. सर म्हणजे आता तुम्हाला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वास्तुशास्त्राचा आणि ॲस्ट्रॉलॉजीचा. सर अशी कोणती केस तुम्ही सॉल्व्ह केली का जी खूपच भयानक होती आणि त्यातून त्यांना तुम्ही बाहेर काढलाय? प्रश्न चांगला आहे. मलाही थोडंसं हसू येतं. केस अशी होती की आम्ही एका ठिकाणी म्हणजे अगेन फोनवर बोलणं झालं होतं आणि ते बोलले आम्हाला की जसं आमच्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, म्हणजे पैशाचा फ्लो व्यवस्थित आहे आणि रिलेशन्स आणि थोडंसं स्टॅबिलिटीमध्ये खूपच त्यांना प्रॉब्लेम्स येतं, म्हणजे स्टेबल नाही आहेत. कुठलंही डिसिजन वेळेवर घेता येत नाही किंवा डिसिजन सगळं झाल्यानंतर डिसिजन्स घेतो. स्किल्स जे आहेत, म्हणजे जे काही घरामध्ये स्किल्स आहेत, जे काही म्हणजे हायेस्ट क्वालिफिकेशन असलेली व्यक्तीसुद्धा स्किल्स त्यांचं मल्टिप्लाय करू शकत नव्हती बिझनेसमध्ये. तर आम्ही पाहिल्यानंतर असं आढळून आलं की त्या घरामध्ये साऊथ वेस्ट, म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी साऊथ वेस्ट ही मुळात जास्त स्टेबल करणारी झोन आहे. तर त्या साऊथ वेस्टमध्ये बरेच आरसे लावले होते. अच्छा. आणि ते पाहिल्यानंतर प्रथमतः आम्हाला असं वाटलं की इथून आता निघून कारमध्ये बसावं आपल्या. अच्छा. तर ही काय करते, स्टॅबिलिटीच्या झोनमध्ये पाणी आलं तर पाणी आणि स्टॅबिलिटी दलदल तयार करते आणि इनस्टेबल झालं होतं. तर तो आम्ही त्यांना नंतर प्रत्येक डिस्कशन करत गेलं की ही काय प्रॉब्लेम आहे इथे, म्हणजे तुमची हे जे ग्लासेस एवढे क्वांटिटी, तर त्यांनी एका वास्तू कन्सल्टंटकडून तिथे ग्लासेस लावून घेतलं होतं. अरे बापरे. आणि त्यामुळे ते इन्स्टॅबिलिटी तयार झाली होती. आणि तिथून आम्ही त्यानंतर जो ब्रह्मस्थान आहे, ब्रह्मस्थान जो सर्व शक्तींचा सेंटर पॉईंट आहे, जी काही एनर्जी येते म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर व्हेंटिलेशन तिथून सगळीकडे पास होतं, क्रॉस व्हेंटिलेशन. तर त्या स्थानामध्ये बरेच म्हणजे त्यांनी आर्टिफिशियली तो एक तिथे एक काहीतरी कन्स्ट्रक्शन केलं होतं, एखादी रूम बनवली होती, वेळेस तो प्रॉपर ओपन होता. आणि ते आम्ही त्यांना काढायला सांगितलं आणि जी पॉसिबल होती त्यांना, आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं. तर त्या घरामध्ये जो विजेचा दबाव म्हणजे वाऱ्यांचा जो दबाव होता आणि ती इन्स्टॅबिलिटी मूव्ह केल्यावर नेक्स्ट 25 डेजमध्ये त्यांचा आम्हाला कॉल आला की सर्व काही आता आम्ही स्टेबल आहे, स्किल्स व्यवस्थित वापरू शकत आहेत, रिलेशन हार्मोनी व्यवस्थित झालेलं आहे आणि आता गुण्या गोविंदाने ते राहत आहेत. अच्छा. आणि सर आपण कधी म्हणजे तुम्ही स्वतःवर कधी उपाय करून पाहिलाय का वास्तुशास्त्राचा? हा प्रश्न चांगला आहे. जे काही सोल्युशन आम्ही देतो ते प्रथम आम्ही स्वतःवरच करून घेतो, किंवा असंही म्हणेन की जी शास्त्रशुद्ध वैदिक टेक्निकल आणि सायन्स बेस ह्याच आपण उपाय जनरली सगळ्यांना सांगतो आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह किंवा कुठल्याही त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या गोष्टी प्रूव्ह आणि प्रूव्ह अँड ट्रॅक रेकॉर्ड आम्ही करूनच मग ते जनरली उपाय सांगतो. पण असंही आहे की बऱ्याच म्हणजे घरामध्ये आत्ता आपण बोललो की सर्व वास्तू जरी व्यवस्थित आहे, परंतु जी अंतर्गत रचना आहे, आम्हाला बऱ्याच वेळेस असं आढळून आलं की अंतर्गत रचनेमध्येच आम्ही थोडाफार बदल केल्यानंतर बरेच आम्हाला पॉझिटिव्हिटी दिसून आलेली आहे. अच्छा. हो. तर हा जनरली आम्ही स्वतः उपाय करून किंवा स्वतः त्याची कन्फर्मेशन शहानिशा करूनच मग ते आम्ही उपाय सुचवतो. आणि सर वास्तू कोणी दाखवावी, म्हणजे जसं की एखादं कुटुंब आहे, हां. त्यांचं हा व्यवस्थित चालू आहे पण त्यांना असं वाटतंय कुठं ना कुठं की आपलं नाही थांबून गेलोय आपण किंवा आपली प्रगती होत नाहीये. मग असं काय होतं का? कारण मी पण ऐकलंय की ज्याच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम नाहीयेच हां. पण त्यांनी तरी पण की अजून माझी प्रगती व्हावी हां. त्यासाठी वास्तू कन्सल्टंट घेतलं आणि त्यानंतर मग त्यांच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार आले, म्हणजे जसं की वास्तूवाले आले, जसं तुम्ही मगाशी बोललात की चुकीची म्हणजे Reels रचना पाहिली. केली होती की मिरर लावले होते, हां. कुणीतरी त्यांना सांगितलं होतं. हां. तर असं कधी होतं का की माझं सगळं व्यवस्थित आहे तरी पण मी बोलवलं हां. वास्तू आणि त्यांनी काही चुकीचे म्हणजे काही चुका काढल्या हां. आणि त्या माझ्या डोक्यामध्ये राहिल्या आणि त्याच हिशोबाने होत गेलं सगळं? हो, ऑब्वियसली ही वास्तू मोर ऑर लेस आपल्या सबकॉन्शियस माइंड, त्यानंतर आपल्या सायन्समधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींवर हे काम करतं. तर म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगितल्यासारखं की वास्तू कन्सल्टंटचा प्रूव्ह अँड ट्रॅक रेकॉर्ड पाहावा. ते कधीपासून कुठे एज्युकेशन घेतलं आहे त्यांनी,
आणि त्यांनी इवन दो त्यांनी काही रेमेडीज सांगितल्यात, त्या रेमेडीज आपण ते जे काही रिच्युअल्स सांगितलेले आहेत ते सर्व काही व्यवस्थित केलेले आहेत की नाही, ह्या गोष्टी बऱ्याच. आणि त्यानंतर त्यांची इंटेंट, मनामध्ये काय इंटेंट आहे, कशासाठी वास्तू कन्सल्टन्सीला बोलवलं आहे, आणि ह्याची शहानिशा थोडीशी आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. ॲक्च्युली त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड प्लस ह्यांचं एक्सपिरियन्स कधीपासून आहेत, प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड पाहणं खूप गरजेचं आहे. सर मी ऐकत आलो आतापर्यंत की घरामध्ये वास्तूमध्ये फक्त किचन, वॉशरूम हां. आणि मेन डोर हो. आणि झोपण्याची जागा, हां. म्हणजे ह्या 3-4 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत असं मी ऐकत आलो आहे आणि माझ्यामध्ये बऱ्याच लोकांचा तोच समज असेल. तर घरामध्ये वास्तू नीट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे जसं की आपलं घड्याळ झालं, फ्रीज झाला, TV झालं, वॉशिंग मशीन झालं, हां. कपाट झालं, सोफा, म्हणजे सर्व घरातलं सगळं सामान, हां. त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. प्रत्येक गोष्ट ही आहे ती सोल्युशन आहे घरामध्ये. अच्छा. किंवा सोल्युशन नाही झालं तर ती वर्स्ट सिच्युएशनमध्ये ती निगेटिव्ह इफेक्ट करते. तर त्यामुळे त्या तत्वामध्ये असणाऱ्या त्या गोष्टी प्लॅनिंग करणं हेच वास्तुशास्त्र आहे. तर नुसतं झोपणे किंवा मंदिर किंबहुना असं म्हणजे किचन किचन ह्या गोष्टी प्रीमियम आहेत किंवा ते प्रिलिमिनरी आहेत, सर्वात महत्त्वाच्या आहेत. परंतु वास्तू म्हणजे ही 4 भिंती आणि त्यामध्ये चाललेल्या ॲक्टिव्हिटी, तसेच सूर्यापासून येणारी एनर्जी, कॉस्मिक एनर्जी आणि आपली चुंबकीय शक्ती, म्हणजे जसं की आपण झोपतोय पण ते कसं झोपतंय याची आयडिया नसेल. समजा ते आपल्या साऊथकडे डोकं, म्हणजे साऊथमध्ये ते आता पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीच्या विरुद्ध तत्वामध्ये झोपत नसतील, साऊथकडे त्यांचं डोकं नसेल आणि ते नॉर्थकडेच झोपत असतील, तर त्यांची झोप नीट होणार नाही. ओके. चुंबकीय विरुद्ध शक्ती जर एकत्र आल्या तर त्या बाहेर जातात, म्हणजे असं एकमेकाला बाहेर पडतात. बरोबर. तर नखशिकांत आपला ब्लडचा फ्लो होतो आणि ऑब्व्हियसली झोप आपली व्यवस्थित होते. तर ह्या सर्व गोष्टी एक वास्तू कन्सल्टंट किंवा असे म्हणेन आर्किटेक्चर जो काही प्लॅन करतो, ह्या दोघांनी संगनमत करून त्या ग्रहस्वामीला, जेणेकरून नैसर्गिक शक्ती, त्या घरातली शक्ती आणि त्यांची थॉट प्रोसेस, यांचं विजन, मिशन, ह्या सर्व बाबींवर प्लॅनिंग करून प्रत्येक गोष्ट त्या त्या झोनमध्ये अलाइन करणे हीच वास्तुशास्त्र संकल्पना आहे. सर आता आम्ही सगळे मानतो की घड्याळ म्हणजे नॉर्मल आहे. हां. आम्ही म्हणजे जिथे जागा भेटेल, जिथे थोडं चांगलं वाटेल तिथे आम्ही लावून टाकतो. हो. पण घड्याळ जर चुकीच्या ठिकाणी लावलं तर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतो? घड्याळ आपण म्हणजे ह्या घरामध्ये, म्हणजे वास्तूमध्ये आपण 16 झोन डिवाइड केलेले आहेत. अच्छा. ठीक आहे. तर त्यामध्ये जो उत्तर आहे, उत्तर म्हणजे कुठलीही संधी, म्हणजे आत्ताच आपण बोललो उत्तर म्हणजे जिथे प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे, आणि संधी तयार करण्याची जनरेटिंग मशीन आहे, कुबेर यांचं स्थान आहे. तर त्या दिशेमध्ये किंवा उत्तरेत आपण घड्याळ ठेवलं तर आपल्याला नवनवीन संधी वेळेच्या प्रत्येक सेकंदानुसार, प्रत्येक मिनिटाला आपण संधी आणि प्रोग्रेस ह्या गोष्टींचा विचार किंवा कुठे ना कुठे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी इफेक्ट करतात पॉझिटिव्हली. वेअरॅज फक्त जे काही निगेटिव्ह झोन आहेत ते सांगतो तुम्हाला, की जसं साऊथ आणि साऊथ वेस्ट, म्हणजे दक्षिण आणि नैऋत्येच्या मध्ये, दक्षिणी नैऋत्य, तो जो आहे डिस्पोजलचा झोन आहे, तिथे घड्याळ ठेवला. ठीक आहे. तर ते हा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगतो की एका म्हणजे कोल्हापूरला आम्ही एक वास्तू केली होती. तर त्यांनी साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मध्येच घड्याळ ठेवलं होतं. तर त्यांचा जो म्हणजे टाईम आहे ते, म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक कंप्लेंट होती की हे मला टाईम नाही देत, आणि हजबंडशी आम्ही चर्चा केली तर ते बोलतात मला जो टाईम आहे मी प्रोडक्टिव्हिटीमध्ये घालू शकत नाही, माझा टाईम वेस्ट जास्त होतो. तो हा डिस्पोजलचा झोन आहे. ओके. तर त्या झोनमध्ये टाईम ठेवल्याने टाईम आपला डिस्पोज होत राहतो. आत्ताच बोललो वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट, आपलं जे एक पुण्याचे, तर तिथे त्या झोनमध्ये ती झोपत होती. त्या झोनमध्ये जर आपण घड्याळ ठेवला तर डिप्रेशन वाढणार. ओके. आता हे असं सर्व झोनमध्ये जर सांगितलं तर नॉर्थ ईस्टमध्ये घड्याळ ठेवलं तर आपली नेहमीच आपल्या डोक्यामध्ये घड्याळाचे विचार, वेळेचाच विचार येत राहणार. नॉर्थ ईस्ट सुद्धा आपण अवॉइड करावी. ईस्टमध्ये ठेवल्याने आपण प्रत्येक वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीशी कम्युनिकेशनमध्ये राहतो. तर साऊथमध्ये ठेवल्याने आपल्याला सक्सेस, नेम फ्रेम, बँडिंग मिळू शकतं. अगेन अँगल आहे तो व्यवस्थित पाहून करावा. तर हा प्रत्येक ऑब्जेक्ट
प्रत्येक रेमेडीसारखा काम करतो. जर तो चालला तर आपलं यश फटाक्यासारखं फाटतं, पण नाही चालला तर आपलं अधोगती व्हायला चालू होते. म्हणजे सर घरातला प्रत्येक ऑब्जेक्ट हा महत्त्वाचा आहे, म्हणजे कुठली वस्तू कुठं ठेवावी. हो पण ह्याच्यामध्ये हे पण महत्त्वाचं आहे की आपले कर्म काय आहेत, आपले ग्रहदशा म्हणा, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या असतील. की असं असं होणार नाही ना की म्हणजे नाही तर एखाद्यांना वाटेल की आम्ही वास्तू सगळी सरांनी सांगितल्या हिशोबाने सगळं केलं, हां पण आमची ग्रहांची दशा वेगळी आहे हो किंवा आमचे कर्म वाईट आहेत त्यामुळे आपलं वाईट होतंय. तर ह्या झोनमध्ये वास्तू कशी काम करते? म्हणजे एखाद्याचे ग्रह खराब आहेत, हां त्याचे कर्म वाईट आहेत, तरी पण वास्तू ते सगळं सुधरवू शकते त्याचे कर्म? नाही, कर्म ही प्राईम आहेत. कर्म व्यवस्थित असतील तर वास्तू ऑब्व्हियसली त्यांना मदत करते. वास्तू ही आपल्याला दिशा दाखवते. तर आपल्या कुठल्याही कर्माला दिशा दाखवण्याचं काम वास्तू करते. वास्तू करते. तर कर्म प्लस दिशा हे आपल्याला पैसे किंवा कुठलीही आपली आपण ज्या गोष्टीसाठी मॅनिफेस्ट झालेलो आहोत ते सार्थक करायला मदत करते. तर वास्तू आणि ज्योतिष हे आता थोडंसं तुम्हाला हे बायफर्केट करून सांगेन की वास्तू जी आहे ती वास्तूमध्ये घरातले सर्व फॅमिली मेंबर असतात. त्यामुळं वास्तू व्यवस्थित करणं, एक चांगली सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये निर्माण करणं हे वास्तूचं काम करतं. त्यामुळे ऑब्व्हियसली घरामध्ये सौंदर्य, सौख्य, पैशाच्या जे काही ऑपॉर्च्युनिटी आहेत, ज्या गोष्टीसाठी मॅनिफेस्टेशन इंडिव्हिज्युअल्स बघतात त्या मॅनिफेस्ट व्हायला मदत होते. कुठलंही शास्त्र आहे ते माणसाच्या विकासासाठी झालेले, जसं वास्तुशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, आयुर्वेदशास्त्र आहे, न्यूमरॉलॉजी आहे किंवा कुठलेही बाकीचे जे शास्त्र आहेत ते माणसाच्या विकासासाठी झालेले आहेत. कर्म ही जी आहेत, चांगली कर्म केलं त्याला कुठेही तरी ह्या शास्त्रामुळे त्यांना तेच म्हटलं होतं की जसं देव बोलतंय तुम्हाला की ही जेवढी पळशील तेवढी जागा तुमची आहे, पण साखळदंड बांधलेले आहेत. ते साखळदंड काढण्याचं कुठे ना कुठे वास्तू आपल्याला मदत करते. बरोबर. हो सर एक गमतीचा प्रश्न आहे, म्हणजे माझं स्वतःसाठी मी विचारतो तुम्हाला की मला आहे ना अशी थोडी शांतता खूप हवी असते. मला म्हणजे घरामध्ये आहे ना, गावाला गेलं की शांत वाटतं मला. बाजूला मस्त नदी आमच्या घराच्या बाजूला, शांत वाटतं. पण आहे ना इथे घरामध्ये ना असं शांत फील होत नाही. तर त्यासाठी अशी काय उपाय केले पाहिजेत? निश्चितच शांतता सर्वांनाच हवी असते. तर एक जनरलच सगळ्यांना सांगू इच्छितो जे आपले पॉडकास्ट पाहतात सर्वांना, की घराचा जो ईशान्य भाग आहे तो अतिशय पवित्र असतो. तर तिथून सकारात्मक ऊर्जा सकाळची सूर्याची येत असते. तिथे एक साधा छोटासा वॉटर फाउंटन आपण प्लॅन करावा. वॉटर फाउंटन असा की त्याचा थोडासा जो शांत आवाज आणि वॉटरचा जो फ्लो आहे ते आपल्या ब्रेनमध्ये रजिस्टर व्हायला हवं. अच्छा. किंवा आपल्याला ते कळायला हवं की ते वॉटर फाउंटन चालेल. आता याच्या मागचं शास्त्र काय आहे? जे वॉटर फाउंटन आहे, वॉटर फाउंटनची कन्सिस्टन्सी म्हणजे वाढत ते पाणी जे आहे ते पाण्याचा फ्लोमुळे काय होतं की आपला जो ब्रेन आहे तो ब्रेनला शांतता आणि थोडंसं तिथे एक रिलॅक्सेशन मिळतं. आहे ना की आपण म्युझिक पाहिल्यावर आपलं ब्रेन शांत राहतं. तर त्या गोष्टीमुळे म्हणजे ते आपल्या ॲडॉप्शन नावाचं एक त्याच्यामध्ये एक केमिकल हार्मोन असतो किंवा केमिकल प्रोसेस आहे जे आपल्या शरीरामध्ये मेमरीमध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार करतात. तर आपण ह्या साध्या गोष्टी आहेत म्हणजे वॉटर फाउंटन लावणे आणि त्याच्यातून ज्या गोष्टी आपल्याला हॅप्पी जीवन जगण्यासाठी किंवा स्ट्रेस निघण्यासाठी हे जे ॲडॉप्शन नावाची जी केमिकल किंवा ही मज्जासंस्थेशी रिलेटेड जी प्रक्रिया आहे ती ह्या मार्गातून आपल्याला मिळू शकते. अच्छा. आणि सर अजून एक आहे की मी घरच्यांना बोलत आलो की तुम्ही तुळस गॅलरीमध्ये ठेवताय तर ती घराबाहेर होऊन जाते. हां. तर नेमकी तुळस ठेवण्याची जागा कोणती आणि त्याचे महत्त्व काय काय असतं? सर प्रश्न खूप चांगला विचारला आहे तुम्ही. तर तुळस ही आपण म्हणजे आपल्या परंपरेनुसार, शास्त्रानुसार किंवा मागे जे एक धार्मिक स्वरूपात त्याला आपण पवित्र म्हणून पाहतो. आता तुळशीचं काम काय आहे किंवा ती कुठे ठेवावी हे त्यावर मी थोडंसं ब्रीफ सांगेन. तुळस जी आहे ती म्हणजे अँटीबॅक्टेरिया म्हणजे जे काही घरामध्ये बॅक्टेरिया येतात त्यांना मारण्याचं काम करते. त्यानंतर जी काही ढास असतात ज्यामुळे म्हणजे कुठल्याही प्रकारचे ढास कमी करण्यास मदत करते. ह्याच्यावर मी पुढे जाऊन असं म्हणेन की ही तुळस जी आहे ती एक ॲडॉप्शन नावाची प्रक्रिया म्हणजे आपल्या मेंदूमध्ये प्रोसेस आहे. ती काय करते, मेंदूला आपल्या शांत ठेवते
आणि शांत राहिल्यामुळे आपल्याला कुठल्याही अस्थिर वेळी काही निर्णय घ्यायचे ते स्थिर निर्णय घ्यायला मदत करते. तर आता ठेवावी कुठे, तर तुळस घरामध्ये जिथे जिथे आपल्याला एनर्जी लो वाटते त्या ठिकाणी एनर्जी ब्लँकली म्हणजे ब्लँकेट आपण ठेवू शकतो, जेणेकरून ते आपल्या शरीरातील सगळे जे काही प्रोसेस आहे मेंदूमधली ती जी जास्तच हार्मोन्स अप अँड डाऊन्स करायची ती एक स्थिर लेवलला आणते. मग ती आता मोस्टली सगळे गॅलरीमध्ये ठेवतात. हां, मग ती घराच्या आतमध्ये आली की घराच्या बाहेर गेली? समजा ती गॅलरी म्हणजे गॅलरीचा जो शेवटचा पार्ट आहे, म्हणजे जसं की तिथं एक रेलिंग आहे आणि रेलिंगच्या अलीकडेच आपला विंडो आहे आणि विंडो बंद करतोय आणि ती गॅलरीमध्ये आहे, तर त्याचा फायदा होणार नाही. अच्छा. तर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर किचन ओट्यावर समजा छोटीशी जागा आहे तर तिथे तुळस ठेवावी. गृहस्वामिनींनी म्हणजे जास्ती काय तिथे होतं, जास्त थोडंसं सारखं किचनच्या समोर एक फायर झोनमध्ये थांबल्यामुळे थोडंसं त्यांचं म्हणजे एक सबकॉन्शियस माइंडमध्ये थोडंसं अग्नितत्व जास्त प्रभावी होतं. हो, तर तुळस ही कशी आहे तेच म्हणलं की हॅपी हार्मोन्स तयार करते. तर तिथे इवन दो बेडरूममध्ये किंवा जिथे टॉयलेट ब्लॉक आहेत, टॉयलेट ब्लॉक आणि तुळशीच्या मध्ये थोडंसं अंतरावर तुळस आपण ठेवल्याने आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत मेंदूला शांत करण्याच्या सवयी त्या तुळशीमध्ये मिळतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या केल्याने निश्चितच फायदा होणार आणि करून बघावं. ओके. आणि जसं सर म्हणजे मी माझ्यासाठीच विचारतो तुम्हाला आता सगळं, की आता मी हा नवीन फ्लॅट घेतला आहे सर, तर मला इथे खूप सारे वॉलला पेंटिंग वगैरे आणायचे आहेत, फर्निचर घ्यायचं आहे, तर ते कशा पद्धतीने खरेदी करू? म्हणजे फर्निचर कसं असलं पाहिजे किंवा वॉलवर पेंटिंग कोणत्या कोणत्या लावू शकतो मी किंवा कोणत्या कोणत्या नाही लावू शकत? हो, निश्चितच सर हाही प्रश्न सिंपल आहे, म्हणजे कायम लागणार आहे. हो. तर ह्यामध्ये हे सांगेन की आपली जी फर्निचर्स आहेत किंवा पेंटिंग्स आहेत तर ती कुठलेही अशी धारदार नसावीत. म्हणजे की जसं आता पोस्टर्स आहेत ती युद्ध चालू आहे किंवा ती फर्निचरची काही एजेस आहेत ती समजा अशी बाहेर आलेली आहेत, तर ते काय करतं आपल्या ब्रेनला किंवा आपल्या जी ब्रेन आहे त्यामध्ये ॲमॅग्लॅडा नावाची एक सिस्टम आहे ती कार्यरत ठेवते. तर ती सिस्टम काय असते आपल्या जे मेंदूमध्ये एक छोटासा बदामासारखा आपला तो एक चिप असतो मेंदूमध्ये, तो ऑलवेज अलर्ट मोडमध्ये ठेवतो आपल्याला. पुढे गेलं की शार्प एज आहे, तिथे गेलं की शार्प एज आहे, तिथं युद्धाचं पोस्टर आहे, ते कुठेतरी आपल्याला असुरक्षितता ठेवते. ओके. ऑलवेज एक अलर्ट मोड आणि मेमरीला मग शांतताच नाही. ओके, अलर्ट मोडमध्येच राहते. हां, मग मेमरी अलर्ट मोडमध्ये राहिल्यामुळे त्याचं स्वतःचं जे बेसिक काम आहे ब्रेनचं ते होणारच नाही. ऑब्व्हियसली कार्यक्षमता कमी होणार. बरोबर. युद्धाचे पोस्टर पाहिल्यावर सुद्धा सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेक गोष्टी त्या युद्धाशी रिलेटेड किंवा तशा म्हणजे आता तो कुठं ठेवला आहे तेही मॅटर करतं. त्यामुळं हसरी खेळती फुलं विविध नॉर्मल म्हणजे सौम्य म्हणजे जास्त गडद कलरची फुलं ही ठेवणं अभिप्रेत नाही आहे. ओके. आणि सर ते 7 घोड्यांचं म्हणजे सगळीकडे चर्चा चालते, 7 घोड्यांची पेंटिंग, तर त्याचा काय परिणाम जाणवतो घरामध्ये? क्वेश्चन चांगला आहे. 7 घोडे हे लावायत कुठे ते सांगतो. 7 घोडे ही आपल्या नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य कुठे पश्चिम आणि नॉर्थ याच्या एक्झॅक्टली सेंटरला येतो तो वायव्य. आता ती कशा प्रकारची असावीत? व्हाईट कलरची 7 घोडे, त्यांचा जो फ्लो आहे किंवा ती आपल्या घराच्या ब्रह्मतत्वाकडे जे सेंटर पॉईंटकडे येणारा त्यांचा फ्लो असावा. ओके. आणि समजा तो बाहेर जात आहेत तर ती एनर्जी घेऊन बाहेर जात आहेत. तर ह्याच्यामुळे होतं काय, म्हणजे समजा आपण पॉझिटिव्ह लावतोय आणि त्यांचं फेसिंग आपल्या घरामध्ये येतं आहे, जे त्यांचा फ्लो आहे किंवा त्यांचा बघण्याचा जो दृष्टी आहे व्हाईट आहेत आणि ते आपल्या घराकडे येत आहेत, तर त्यामुळे काय होतं, एकतर आपल्याला सपोर्ट आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीपासून कुठल्याही गोष्टीपर्यंत लागणारा सपोर्ट म्हणजे इवन दो आपल्या आप्तस्वकीयाकडून, आपल्या रिलेटिव्सकडून, शासनाकडून, आपल्या ऑफिसमध्ये वेगवेगळे कलिग्स आहेत, बॉस आहेत, त्यांच्याकडून जो सपोर्ट सॉलिड सपोर्ट लागतो तो आपल्याला निश्चितच सॉलिड मिळायला मदत होते. परंतु चुकीचा लावल्याने
जो प्रॉपर सपोर्ट मिळाला तर तोही घेऊन बाहेर जाईल. सर आपली मगाशी जी चर्चा होत होती त्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केला होता ॲस्ट्रो वास्तू. तर ते काय आहे ते कसं काम करतं? ॲस्ट्रोवास्तू ही जी आहे म्हणजे की त्या व्यक्तीची कुंडली जनरली त्या घरामध्ये आपण ग्रहस्वामी आणि ग्रहस्वामिनीची जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांची कुंडली आणि वास्तू ह्यांची सांगड घालून एक ॲस्ट्रोवास्तू बनवतो. आता ॲस्ट्रोवास्तू म्हणजे काय, त्यांच्या कुंडलीनुसार त्यांचे फेवरेबल प्लॅनेट्स आणि त्यांची फेवरेबल झोन म्हणजे दिशा, त्या दिशेमध्ये त्यांनी काय ॲक्टिव्हिटी करावं कुंडलीनुसार. म्हणजे जसं की आता जनरली साऊथमध्ये बेडरूम असावा, साऊथ वेस्टमध्ये असावा, वेस्टमध्ये असावा असं प्रचलित आहे. परंतु ह्याही पुढे जाऊन आपल्याला त्यांच्या म्हणजे जी कुंडली जेव्हा बनली, कुंडली केव्हा बनली, त्या व्यक्तीचा म्हणजे जन्म झाला तर तो जन्म झाल्यावर पहिला त्यांची घर होतं, वास्तू होतं आणि वास्तू नुसार ती कुंडली म्हणजे पहिला वास्तू बनली मग त्यांची कुंडली बनली. तर कुंडली बनली कशी की ती व्यक्ती आणि त्यांची आई जेव्हा कन्सिव्ह झाल्या त्या घरामध्ये त्या किती वेळ राहिल्या म्हणजे समजा जनरली 7-8 महिने राहिल्यात तर त्या घरामधली जी काही ऑब्जेक्टची रचना आहे, कुठे काय कार्य करत होतं, ती जेव्हा युनिवर्स बरोबर सिंक होते त्यावेळेस युनिवर्स पूर्ण आपल्याला पाठीशी असतो ह्या व्यक्तीचं जन्म व्हायला. ऑब्व्हियसली आपल्या मातेचं जे काही 8-9 महिन्याचं आपल्याला संगोपन केलेलं आहे, सगळ्यांचे सपोर्ट्स आहेत ते प्राईम आहेत, परंतु युनिवर्ससुद्धा आपल्याला त्या क्षणी सपोर्ट केलेला आहे. अच्छा. तर आयडियल सिच्युएशन काय आता की ती व्यक्ती जन्मली त्यावेळेस त्या घरामध्ये रचना कशी होती ती रचना आपण ॲस्ट्रोवास्तू म्हणजे त्या घरामध्ये आता राहत्या घरामध्ये तीच रचना ठेवल्याने ती व्यक्तीचा जन्म ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीचे मॅनिफेस्टेशन काय आहेत ते पूर्ण व्हायला मदत करते. तर त्यांच्या कुंडलीनुसार त्यांची फेवरेबल प्लॅनेट, फेवरेबल दिशा, त्यानंतर त्यांना कोणत्या वेळेत कोणत्या गोष्टीसाठी कसा अप्रोच ठेवायचा आहे तर ते अप्रोच ह्या सर्व गोष्टींचा आपण सांगड घालून ॲस्ट्रोवास्तू करतो. अच्छा. त्यामुळेच एकाच लाईनमध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये जे काही घर आहेत त्यांना काहींना इफेक्ट होतो, काहींना होत नाही, काही नव्हतं असं आहे. हे ॲस्ट्रोवास्तू काही वेळेस वास्तू ॲटोमॅटिकली न्यूट्रल होऊन गेलेली असते किंवा काहींची कर्म वाईट असतात तर त्यांना पहिला इफेक्ट निगेटिव्ह होतो. सर खरंच तुमच्याशी बोलून छान वाटलं आणि तुम्ही जे जे उपाय सांगितले ते पण छान होते. आणि सर तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तुमचा. नमस्कार. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि ह्या पॉडकास्टचा ही आपली एक संस्कृती आहे 10,000 वर्षापूर्वीची. तर ही संस्कृती आपण आणि आम्हीही आमचं इंटेन्शन हे आहे की ही आपण कुठेतरी पुढे न्यावं जगामध्ये, भारतामध्ये. तर सर्वांनी ही जोपासावी. याचा मॅक्सिमम फायदाच आहे, हे शास्त्र फायद्याचंच आहे. जे काही याच्यातून आपल्याला ज्यांना ज्या गोष्टी समजलेल्या आहेत त्याचा निश्चितच त्यांनी उपयोग करून आपल्या घरामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि त्याचा फायदा घ्यावा. तर एवढंच मी सांगू इच्छितो.